नमस्ते. कंबरदुखी, मानदुखी, ओके, आणि हे बाजूचं असं दुखणं, शोल्डर टाईट होणं, प्लस कमरेच्या मागचा भाग, हे जी मांडीच्या इथे जी नस असते ती दबली असं म्हणतात. तर मला ऑर्थोपेडिक डॉक्टर आहेत आमच्याकडे, त्यांनी हे प्रकार शिकवले आणि हे व्यायाम प्रकार मी करतो आणि मला बऱ्यापैकी चांगला फरक आलेला आहे. ओके, यासाठी एका प्रकारासाठी आपल्याला ओढणी लागणार आहे. कुठलीही ओढणी घ्या आणि जसं आपण बॉडी राईटला ट्विस्ट करतो नाहीतर लेफ्टला ट्विस्ट करतो, तर प्रत्येक आयटम हा 5 वेळा करायचा आहे. एखादा सेट हा 5 वेळा करायचा आहे आणि प्रत्येक सेटच्या मध्ये 10 सेकंद म्हणजे 10 वेळा काउंटिंग करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, म्हणजे 10 सेकंद असा पॉज आहे आणि हे करून बघा. आणि प्रत्येक एकदम रिलॅक्समध्ये करा. हे घाई करू नका, मला फास्टमध्ये करून जायचं आहे. तुम्हाला 40 मिनटं लागतील आणि त्यानंतर थोडा हॉरिझॉन्टल पोझिशनला झोपून राहा, बॉडीला जरा सेट होऊ दे आणि मग बघा कसा अनुभव येतोय. तो आपण पहिला प्रकार चालू करूया. ही ओढणी घेतली, हा सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे. माझा पाय बघा कसा आहे. पाय असा, एक पाय असा ठेवायलाच हवा, एक पाय असा ठेवायचा. ओके, आणि दुसऱ्या पायाने अशी ओढणी घ्यायची आणि हा जेवढा तुला स्ट्रेच करता येईल ना तेवढं करायचं. श्वास घे, जसं मी आता करतोय. 1 2 3 4 5 6 7 8. जेवढा हा स्ट्रेच होईल ना भाग तेवढा घ्या असा खेचून. एका दमात, पहिल्या दमात होणार नाही. असं सपोज मी फास्टमध्ये करतोय कारण की मोठा रील बनवण्यात अर्थ नाही. हे असं 5 वेळा झालं. 10 सेकंद होल्ड करायचा, परत खाली करायचा, परत असं करून 10 सेकंद होल्ड करायचा. असे 5 प्रकार ह्या पायाला आणि परत असा पाय करून सेम आयटम 5 वेळा ह्या पायाला करायचा आणि 10 सेकंद प्रत्येक आयटम मध्ये होल्ड. हा एक प्रकार झाला की दुसरा पाय असा करून हे सुद्धा 10 सेकंद होल्ड करायचं. असं परत रिलॅक्स, बॉडी रिलॅक्स करा. परत हे 10 सेकंद होल्ड. 5 वेळा असं झालं की महत्वाचा प्रकार आहे. पाय असा करून, ही जी आहे पाय हा सरळ रेषेत आला पाहिजे आणि हा असा करायचा. जेवढं खेचता येईल तेवढं. इथल्या ज्या वेन्स आहेत ना त्या पण सॉल्व्ह होईल. 10 सेकंद होल्ड. हे 5 वेळा झालं. परत असं खेचता येईल तेवढं खेचा. श्वास घेत राहा, श्वास थांबवायचा नाही. ओके, हे 10 वेळा झालं. हे 3 प्रकार झाले की पाय असा करून हे 5 वेळा करायचं. 10 सेकंद होल्ड. त्यानंतर ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे आणि हा पाय असा करायचा. पाय असा ठेवून 1 2 3 4 5 6 7 8 सेम वे असं करणार आणि मग हे कंटिन्युअसली मध्ये 10 वेळा करायचं आहे. ओके, सेम ह्या पायाचं पण करायचं आणि मग श्वास घेत हे 5 प्रकार करायचे आणि मग एलिफंट आसन, असं काय म्हणतात त्याला ते, हे असं करा आणि बघा करून कसं वाटतंय. आणखी एक प्रकार, हा शोल्डर असा घेऊन आहे ना, हा असा दाबायचा. असं खालच्या बाजूला पुश करायचा. हे 10 सेकंद हे पण करायचं. ओके.